उद्या संध्याकाळी 4 पर्यंत कारवाई करा असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। मुंबईत आंदोलक येत असतील तर प्रतिबंध करा असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। रस्त्यावरील आंदोलकांना उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत हटवा असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। मुंबईतील रस्ते मोकळे करा, आंदोलकांना रस्त्यावरून हटवा असं कोर्टाने म्हटलंय। उद्या 4 वाजेपर्यंत ही कारवाई करा। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद, उद्या संध्याकाळी 4 पर्यंत कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। कोर्टानं या सर्व सुनावणीच्या अनुषंगानं काही महत्त्वपूर्ण सूचना ज्या आहेत त्या राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना दिल्याचं पाहायला मिळतं आहे। याच्यामध्ये असं म्हणत आहेत की गणेश उत्सवामध्ये मुंबईत जे कोंडी व्हायला हवी होती ती होत आहे आणि त्यामुळं मुंबईतले रस्ते उद्या 4 वाजेपर्यंत मोकळे करा, आंदोलकांना रस्त्यावरून हटवा अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती न्यायालयानं घेतल्याचं पाहायला मिळतंय। न्यायालयानं अशा पद्धतीचे निर्देश दिले असल्याचं ही पाहायला मिळतंय। दुसरं म्हणजे मुंबईतल्या ज्या ठिकाणी रस्ते अडवण्यात आले आहेत, रस्ते ब्लॉक करण्यात आलेले आहेत, त्या सर्व ठिकाणाहून आंदोलक जे आहेत त्यांना उद्यापर्यंत हटवा असंही न्यायालयानं या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ज्या मनोज जरांगे पाटील जे म्हणाले की मुंबईकडे लोक यायला निघालेले आहेत, तर त्याच्यावर भाष्य करताना न्यायालय असं म्हणालं की मुंबईत जे बाहेरून जे आंदोलक येत आहेत लाखोच्या संख्येनं, तर त्यांना मुंबईच्या वेशीवरच थांबवा अशा पद्धतीचे आदेश जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयानं दिल्याचं पाहायला मिळतं आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही जी सगळी सुनावणी सुरू आहे त्या अनुषंगानं न्यायालयानं काही महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत आणि 2 दिवसाच्या आत या सर्व परिस्थितीवर तोडगा काढा अशा पद्धतीची जी न्यायालयाची तिथे लाईट घालवण्यात आली होती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, टॉयलेट साधे नाही आहेत। ह्याच्या मनुष्यविधीसाठी तो माणूस बाहेर पडणारच ना। आणि कोर्टाची ऑर्डरची वाट आम्ही देखील बघतोय। सखोल त्याच्यामध्ये डिटेल जी आहेत ती एकदा कोर्टाची ऑर्डर आली, मनोजदादांबरोबर चर्चा करू आणि त्याच्याबद्दल विस्तृत जी पुढची जी माहिती आहे ती मनोजदादा देतील। ऑर्डरची कॉपी येऊ द्या, तुम्ही जे म्हणताय ते, आणि आलेल्या ऑर्डरची कॉपी ही बघितल्यावरतीच आपण जास्त त्याच्याबद्दल। त्यामध्ये कोर्टाने असं म्हटलंय जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार यांना आंदोलन पुढे चालू ठेवण्याची परवानगी नाही, त्यामुळे काही कायद्यात तरतुदीनुसार राज्य सरकारनं पावलं उचलावी। ठीक आहे ना, राज्य सरकारने ताबडतोब आजच्या आज मराठा समाजाचं जे आरक्षण आहे ते देऊन टाकावं, संध्याकाळी आंदोलन संपेल। दुपारपर्यंत रस्ते रिकामे करावेत उद्या। परवानगी दिली नाही, तुम्हाला परवानगी दिली होती का गेल्या 2 दिवसांपासून? आम्ही प्रत्येक रोजच्या रोज आम्ही त्याच्यासाठी पत्र देतो, कुठलाही परवानगी नाकारण्याचं आमच्याकडे पत्र नाही। अधिकृतरित्या परवानगीचं पत्र दिलंय का पोलिसांनी? अधिकृत परवानगी नाकारण्याचे पत्र आमच्याकडे नाही। कोर्टानं असं म्हटलं की तुम्हाला पत्र दाखवा, कोर्टामध्ये तुम्ही पत्र नाही दाखवलं। आम्ही आमचं दिलंय ना, मग त्याला उत्तर कुठे? पोलिसांनी उत्तर कुठे दिलं? त्याच्याकडे टायमिंग नसतील। त्यामध्ये असं म्हटलंय आणखीन आंदोलनकर्ते मुंबईत येण्याचा प्रयत्न केला तर सरकारनं योग्य ते पाऊल उचलावं। बरोबर आहे, आरक्षण द्यावं सरकारने, योग्य ते पाहू म्हणजे काय, आरक्षण द्यावं सरकार। तुम्हाला हे कायदा हे सगळं का मान्य नाहीये? कोर्टचे आदेश तुम्हाला मान्य नाहीये? नाही, माझ्याकडे आदेश अजून कॉपी नाही आलेली, तुम्ही सांगताय। मी माझी तुम्हाला सांगितलं ऑर्डरची कॉपी येऊ द्या, आपण त्याच्यावरती विस्तृत बोलू ना। कोर्टाने जर तुम्हाला सांगितलं की 5,000ची परवानगी घ्या, त्यात आंदोलन ठेवा, तर ठेवायची तयारी आहे का? मनोजदादा बोलतील, मनोजदादा अर्जदार आहेत, याची परवानगी मनोजदादांनीच घेतलेली आहे, मनोजदादा त्या संदर्भात बोलतील। सह्या कुणाच्या? मनोजदादांची आहे। निर्णय पाटीलच घेणार। मनोजदादांनी सर्व ऍप्लिकेशन ते स्वतः केलेले आहेत, मला सांगितलेलं आहे प्रत्येक परवानगी माझ्या नावाने आहे। त्यामुळे हे सरळ आहे, जे ऑर्डर येईल शासनाची ऑर्डर आहे, आम्ही आता पहिले त्याच्यावरती बोलतो। यार झाला ना यार।